नमस्कार मित्रांनो, मी आज अतिशय महत्त्वपूर्ण कथा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपल्याला जर घरामध्ये किंमत नसेल तर घरामध्ये किंमत वाढवण्यासाठी ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच आपल्याला मदत होईल। जर अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण कथा शेअर करायला विसरू नका। एक दिवस एक व्यक्ती एका गुरूंजवळ जातो आणि म्हणतो की गुरु, मी खूप साधा आणि सरळ व्यक्ती आहे। माझ्यासारखा साधा आणि सरळ व्यक्ती तुम्ही कधीही पाहिला नसेल। मी नेहमी सर्वांना मदत करत असतो, सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सर्वजण माझा फायदा घेत असतात, माझी मजाक उडवत असतात, मला कोणीही गांभीर्याने घेत नाही। माझ्या घरचे देखील माझ्याकडे लक्ष देत नाही। घरातील कोणताही निर्णय घेताना ते मला साधं विचारत देखील नाहीत, पण माझ्या पूर्ण कुटुंबात सर्वात जास्त काम मीच करतो। मी घरच्यांच्या सर्व गोष्टी ऐकतो, मी माझ्या आईवडिलांची सेवा देखील करतो, मी सर्वांना समजावून घेतो आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण मला कोणीही समजून घेत नाही। सगळेच जण माझा फायदा घेतात। गुरु, आता तुम्हीच मला सांगा की माझ्यासोबत असं का होतं? त्या व्यक्तीचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गुरु म्हणाले की तुला कोणी सांगितलं की तू साधा आणि सरळ व्यक्ती आहेस? तू तर साधा आणि सरळ व्यक्ती असल्याचा दिखावा करत आहेस, असं गुरु म्हणाले। गुरुजींची ही गोष्ट ऐकून त्या व्यक्तीला जरा वाईट वाटले, पण तरीही तो व्यक्ती त्या गुरुजींचे बोलणे ऐकत राहिला। गुरूंनी त्या व्यक्तीला विचारलं की मला सांग, तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न का करतो? तुला प्रत्येक व्यक्तीची मदत का करायची आहे? त्यावर समोरचा व्यक्ती म्हणाला, कारण कुणीतरी मला देखील खुश ठेवेल, कुणीतरी माझ्या भावनांचा देखील विचार करेल, माझी इज्जत करेल आणि मला एक चांगला मनुष्य मानेल, म्हणून हे सर्व मी करत असतो। त्यावर गुरु म्हणाले, बस, फक्त यासाठीच तू इतका सरळ करत आहेस की तुला कुणीतरी खुश ठेवेल, कुणीतरी तुझी इज्जत करेल, कुणीतरी तुझ्या भावनाचा विचार करेल। पण बाळा, तू तुझा आनंद दुसऱ्यामध्ये शोधत आहेस। तू दुसऱ्याच्या नजरेत चांगला बनण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुझं कौतुक करून घेण्यासाठी त्यांची सेवा तू करत आहेस आणि तू त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेस की तू जसा त्यांच्याबरोबर वागत आहेस तसंच ते देखील तुझ्याशी वागतील। पण बाळा, असा कधीच विचार तू करू नकोस आणि असं कधी होत नसतं। अशा व्यक्तींना कोणत्याही व्यक्ती गांभीर्याने घेत नाहीत जो व्यक्ती दुसऱ्यांच्या हातामध्ये आणि दुसऱ्यांचं बोलणं ऐकत असतो। आता मी तुला काही अशा सवयी सांगतो ज्या सवयी तू आणि तुझ्यासारख्या स्वतःला चांगले मानणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात। नंबर 1, स्वतःला चांगली समजणारी लोक नेहमी दाखवून देतात की आम्ही चांगले आहोत। ते लोकांवर ध्यान ठेवतात, त्यांना लोकांची चिंता आहे आणि म्हणून ते लोकांची मदत करण्यासाठी जात असतात। मग समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मदतीची गरज असो किंवा नसो, पण ही लोक मदत करायला नेहमी धावत असतात। नंबर 2, जे लोक स्वतःला चांगले समजतात ते इतरांकडून आपले कौतुक होण्याची अपेक्षा ठेवतात आणि बहुतेक वेळा ती लोक ते काम करतात, त्यामुळे समोरचा व्यक्ती आनंदी होईल। जर समोरच्या व्यक्तीला एखादे काम केल्यावर आवडत नसेल तर ती व्यक्ती त्या कामाला हात देखील लावत नाही। नंबर 3, स्वतःला खूप चांगलं समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपल्यामधील कमजोरी आणि आपल्यामधील कमीपणा हा पण इतर लोकांपासून लपवला पाहिजे, कारण त्यांना वाटतं इतर लोकांना आपली कमजोरी, आपल्या चुका समजल्या तर ती इतर लोक त्याचा मजाक उडवतील, त्यांची इज्जत काढतील, त्यांना अपमानित करतील, त्यांच्यावर राग काढतील आणि त्यांना एक कमजोर व्यक्ती समजतील। नंबर 4, स्वतःला खूप चांगले समजणारी लोक आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, आपल्या स्वतःच्या गरजा सर्वात वरच्या टप्प्यात ठेवायला घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं आपण असं केल्याने दुसरे लोक त्यांना स्वार्थी समजतील आणि मग आपण इतरांच्या नजरेत चांगले माणूस कधीच बनू शकणार नाही। नंबर 5, स्वतःला चांगले समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपण तेव्हाच खुश राहू शकतो
जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक देखील खुश असतील. म्हणूनच ते लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता तुम्हाला वाटेल की या सवयीमध्ये काय वाईट आहे बाबा, यात सर्वांचंच चांगलं आहे, सर्वांचं चांगलं होत असेल तर मग अडचण काय आहे? कारण हे आहे की स्वतःला चांगले समजणारे लोक जसे दिसतात तसे नसतात, ते आतून काही वेगळेच असतात. स्वतःला चांगले समजणारे लोक इतरांना खुश ठेवण्यासाठी इतके वेडे असतात की ते इतरांसाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी, इतरांसाठी महत्त्वपूर्ण असणारी कामे देखील लपवून ठेवतात. त्यांना काहीही सांगत नाहीत, कारण समोरचा व्यक्ती त्यांच्यासोबत नेहमी आनंदी राहावा. स्वतःला चांगली समजणारी माणसं कधीच त्यांच्या गरजांना आणि त्यांच्या कामांना महत्त्व देत नाहीत, आणि म्हणूनच ते इतरांकडून सरळ काम करून घेण्यासाठी घाबरतात. मग ते काहीतरी चालाकी करून त्यांच्याकडून काम करून घेतात. मग ते इतरांना खूप जास्त भाव देतात. मग ते स्वतःच्या आत्मविश्वासाचा देखील विचार करत नाहीत. स्वतःला चांगली समजणारी माणसं काहीतरी मिळवण्याच्या हेतूने काही काम करत असतात. ते इतरांना मदत याच कारणासाठी करतात की कोणीतरी त्यांचे कौतुक करेल, कोणीतरी त्यांना चांगलं समजेल, आणि गरज पडल्यावरती लोक आपल्याला देखील मदत करतील असं त्यांना वाटत असतं. आणि मग जेव्हा त्यांना त्यांनी केलेली मदत पुन्हा मिळत नाही, तेव्हा मग त्यांच्या मनातून राग निर्माण करतात. त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात क्रोध निर्माण होतो आणि मग ते त्यांचा बदला घेण्याचा विचार करतात. स्वतःला चांगली समजणारी लोक इतरांनी सांगितलेल्या कामांना कधीच नाही बोलत नाहीत. स्वतःला कोणीतरी चांगलं म्हणण्यासाठी ती लोक आपले काम बाजूला ठेवून, आपल्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून इतरांची कामं करण्यात व्यस्त होतात. चांगल्या लोकांना वाटत असतं की सगळेजण त्यांना चांगले म्हणावे, सर्वांनी त्यांचा आदर करावा, सर्वांनी त्यांच्यावर प्रेम करावे. या सर्व गोष्टी ऐकून तो व्यक्ती त्या गुरूंना विचारतो, गुरु, मग आम्ही काय याच्यामध्ये वाईट बनून वागावं का? सर्वांचं भलं करणं ही चांगली सवय नाही आहे का? त्यावर गुरु म्हणाले, अरे बाळा, मी तुला वाईट मनुष्य बनवू नकोस असं म्हणत नाही, पण तू खूप सरळ साधा माणूस देखील बनू नकोस. आता मी तुला सांगतो की एका व्यक्तीने कशा प्रकारे मनुष्य बनलं पाहिजे. गुरु त्या व्यक्तीला म्हणाले, तू समोरच्या माणसाच्या मनात स्वतःचे चांगलेपण दाखवण्याऐवजी तू स्वतःला स्थिर समजले पाहिजे. एक स्थिर माणूस असा असतो ज्याला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनण्याची काहीच गरज वाटत नसते. तो खरोखरच जसा आहे तसा तो स्वतःला आवडत असतो. त्याला माहिती असतं की आपण एक मनुष्य आहे आणि या मनुष्यामध्ये खूप काही कमजोरी आहे, आणि तो त्याच्यामध्ये असलेल्या कमीपणाला स्वीकारतो देखील. याला स्थिर मनुष्य म्हणतात. स्थिर मनुष्य हे नक्कीच जाणून असतो की त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या परिवाराच्या काही महत्त्वपूर्ण गरजा आहेत आणि त्या त्याने पूर्ण केल्याच पाहिजेत, नाहीतर तो आणि त्याच्या परिवारासह सर्वजण अडचणीमध्ये सापडू शकतात. असं होऊ शकतं. इतकं सगळं करून काही त्याच्या आजूबाजूचा परिवार, त्याचा मित्र परिवार त्याच्यावर नाराजही होऊ शकतो, पण तो स्थिर मनुष्य देखील प्रेमाने स्वीकारतो. इथे सर्व गोष्टी स्वार्थीपणाची नाही, जीवनाच्या सत्याला स्वीकारण्याची आहे. कारण आपण देखील देव नाही की आपलीच कोणती इच्छा नाही, किंवा आता आपल्याला आयुष्यात काहीच नको आहे, किंवा कोणाकडून कोणतीही अपेक्षा नाही, कुणाची काही जरूरत नाही. तुम्ही एक साधारण मनुष्य आहात आणि साधारण मनुष्याप्रमाणे तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलात, नेहमीच त्याचा विचार करत राहत आहात, तर कायम तुम्ही दुःखीच राहाल. असं केल्याने समोरच्या व्यक्तीच्या तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा वाढतील, आणि तुम्ही जर त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर तुम्ही त्यांच्या नजरेत वाईट होऊन जाल. तर तो मनुष्य असं म्हणेल की मी सर्वांना आनंदी ठेवेन, सर्वांचा विचार करेन, सर्वांच्या गरजा पूर्ण करेन, पण मला हे सर्व करून बदल्यात काहीच नको. इतकंच काय तर माझ्या त्या लोकांनी कौतुक केलं नाही तरी चालेल. तर पहिले त्या मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करता आले पाहिजे. कारण ज्या व्यक्तीमध्ये आत्मज्ञान असेल तो व्यक्ती कधीही कोणाकडून काहीही अपेक्षा करत नाही. पण आत्मज्ञान प्राप्त करणे सर्वांनाच जमेल असं सांगता येत नाही.
एवढी सोपी गोष्ट ती नाही. म्हणूनच यासाठी तुम्हाला जीवनाच्या सत्याला स्वीकारावं लागेल आणि स्वतःला खुश ठेवण्यासाठी, स्वतःचं शोषण होण्यापासून वाचवण्यासाठी या जीवनात साधा आणि सरळ मनुष्य होण्यापेक्षा एक स्थिर मनुष्य बनण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. आता मी तुम्हाला सांगतो की एका स्थिर मनुष्यामध्ये कोणकोणत्या विशेषता असतात. स्थिर मनुष्य नेहमी आपल्या प्रियजनाच्या गरजांना सर्वात वरच्या टप्प्यात ठेवतात. याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्यांच्या गरजांना कमी समजतात किंवा दुसऱ्यांच्या गरजा बाजूला ठेवून ते फक्त स्वतःचा विचार करतात, तर ते इतरांच्या फालतू कारणांना खूप जास्त महत्त्व देत नाहीत. तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या स्वतःच्या गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इतरांना महत्त्व जास्त देत नाहीत. स्थिर मनुष्य नेहमीच अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांची सर्व कामं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी मदतीला धावून जातात. आणि स्थिर लोक नेहमी त्यांच्यापेक्षा घरी बसणाऱ्या लोकांना तसंच कमजोर लोकांना त्यांच्याकडून होता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नाहीत. हे विशेष, कारण स्थिर लोकांमध्ये ही विशेषता असते. पण स्थिर मनुष्य कोणत्याही कारणाशिवाय स्वतःचे शोषण होऊ देत नाही. ते नेहमी तसा विचार करतात, जर आपल्याला कोणाला मदत करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या लायक व्हावं लागेल. सक्षम आणि लायक बनण्यासाठी त्यांना त्यांच्या गरजावर देखील लक्ष ठेवता आलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती खूप आजारी आहे आणि तोच आजारी व्यक्ती दुसरी आजारी असलेल्या व्यक्तीची सेवा कशी काय करू शकेल? बरोबर का नाही? एक स्थिर मनुष्य नेहमीच असा मानत असतो की एखादा व्यक्ती स्वतःच्या काही गरजा आणि इच्छा असतात त्यांचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. पण स्वतःला चांगला समजणारा मनुष्य इतरांना चांगले दाखवण्यासाठी नेहमीच असं दाखवतो की त्याच्या स्वतःच्या गरजा किंवा कोणत्याही इच्छा नाही आहे आणि म्हणूनच तो नेहमी दुःखी असतो. एक स्थिर मनुष्य हे जाणून असतो की तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक मनुष्याला खुश ठेवू शकत नाही. म्हणूनच तो मनुष्य त्याच व्यक्तींना खुश ठेवतो जे व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण असतात, ज्यांना खरंच त्या व्यक्तीची पर्वा असते. खरंच ते मनापासून खूप जास्त त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात. पण अनेक वेळा इतकं सगळं करून नाही जर समोरचा व्यक्ती त्याला महत्त्व देत नसेल, त्याचा सन्मान करत नसेल, तर स्थिर मनुष्य त्या व्यक्तींना दूर करण्यासाठी देखील मागे पुढे बघत नाही. मग तो व्यक्ती त्यांच्या परिवारातील असो किंवा मित्र परिवारातील असो, त्याला काहीही फरक पडत नाही. कारण तो कोणाचीही जबरदस्ती सेवा करू शकत नाही. कारण त्याला कुणाच्या नजरेत चांगला मनुष्य किंवा श्रेष्ठ मनुष्य बनण्याची अपेक्षा नसते आणि यामुळे तो स्वतःला दुःखी होण्यापासून वाचवत असतो. पण स्वतःला चांगला समजणारा मनुष्य नेहमी इतरांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्यात असलेल्या महत्त्वपूर्ण व्यक्तीलाच गमावून बसत असतो. एक स्थिर मनुष्य असे जीवन जगत असतो जसे त्याला स्वतःला जगायचे असते. स्थिर मनुष्य इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे जीवन जगण्याची पद्धत बदलत नसतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या जगण्याच्या पद्धतीचा इतरांना त्रास होईल. पण ते इतर लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता त्यांचे जीवन आनंदाने उत्साहाने जगत असतात. स्थिर व्यक्तीला आपापल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही हे सर्व माहीत असते. म्हणूनच तो त्या गोष्टी करतो त्यामुळे त्याला आनंद प्राप्त होईल, ज्या गोष्टीमुळे त्याला शांती मिळेल. स्थिर मनुष्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असते की तो कोण आहे. त्याच्या स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो आणि म्हणूनच त्याला इतरांच्या मनासारखं खोटं वागून त्यांच्याकडून कौतुक करून घेण्याची, त्यांच्याकडून चांगला मनुष्य आहे असं बोलून घेण्याची सवय नसते. गुरु त्या मनुष्याला पुढे म्हणाले, जर तुला तुझ्या जीवनात समाधानी राहायचं असेल तर तुझ्या मनाला दोनच प्रश्न विचार. एक म्हणजे तू तुझ्यासाठी ते आयुष्य जगत आहेस का जे तुझ्यासाठी महत्त्वासाठी आहे त्यांच्यासाठी जगत आहेस. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तू जर हे आयुष्य
तुझ्यासाठी जगत नसतील तर मग का जगत नाहीस? स्वतः तू तुझ्यासाठी जर आयुष्य जगत असतील तर तू याचा विचार केला पाहिजे की तू का जगत नाही स्वतःसाठी आयुष्य. जर तुम्ही या दोन प्रश्नाचा खोलवर जाऊन विचार केला तर मग तुम्हाला समजेल की तुम्ही तुम्हाला हवं तसं आयुष्य यासाठी जगत नाही आहात कारण तुम्ही दुसऱ्याचा जास्त विचार करत आहात, कारण तुम्हाला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजांना, महत्त्वाच्या इच्छांना प्रथम प्राधान्य देत नाही आणि इतरांना आनंदी ठेवण्याच्या मागे धावत राहता. आणि म्हणूनच तुला जर तुझ्या मनाप्रमाणे आणि आनंदाने आयुष्य जगायचं असेल तर तू एक स्थिर मनुष्य बन, कारण साधा आणि सरळ मनुष्य बनून तू तुझ्या आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही. तुला हवं ते कधीच मिळू शकणार नाही. इतकं बोलून ते गुरु शांत झाले आणि त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आलं होतं की आता आपल्याला साधा किंवा सरळ मनुष्य बनायचं नसून आपल्याला स्थिर मनुष्य बनायचं आहे. त्या व्यक्तीने या महत्त्वपूर्ण माहितीसाठी त्या गुरूंचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील. तर हा महत्त्वाचा विचार आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवायला मदत करा. धन्यवाद मित्रांनो.